हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. एकदा श्रावण महिन्याला सुरुवात झाली की तिथपासून दिवाळीपर्यंतचे दिवस कसे निघून जातात हेही आपल्याला कळत नाही, कारण तेव्हा आपलं शेड्यूलच खूप बिझी असतं. काही ना काहीतरी आपलं सुरूच असतं. श्रावण महिन्यात सण उत्सव येतात, व्रतं असतात. त्यानंतर श्रावण महिना झाला की त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना होते. गणपती बाप्पांचे 10 दिवस असतात. गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की लगेच पितृपक्षाला सुरुवात होते. पितृपक्षातच आपल्याला ओढ लागलेली असते ती म्हणजे नवरात्रोत्सवाची. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला फार महत्त्व आहे. एक म्हणजे चैत्र नवरात्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री. शारदीय नवरात्र म्हणजे 9 दिवस आपण देवीची पूजा करतो, व्रत करतो. शारदीय नवरात्रीचा पवित्र सण यावर्षी 22 सप्टेंबर 2025ला सुरू होणार आहे आणि 2 ऑक्टोबर 2025ला विजयादशमी आहे. या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवाची समाप्ती होणार आहे. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण कोणते नियम पाळायचे आहेत, आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही, याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे नवरात्रीच्या नियमांबद्दल तुम्हालाही माहिती मिळेल. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीचे जे 9 दिवस असतात, तर या 9 दिवसांमध्ये आपण देवी दुर्गेच्या विविध 9 रूपांची पूजा करतो. ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण तिची विधिवत पूजा करतो, घटस्थापना करतो, उपवास करतो. असं म्हणतात की देवीची उपासना करण्याचे नियम देखील खूप कडक आहेत. त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसारच आपण पाळले पाहिजे. नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस असतो तो म्हणजे घटस्थापनेचा दिवस. या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असते. तर परंपरेनुसार या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. घटस्थापना ज्या दिवशी असते त्या दिवशी सकाळी केस धुवून स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र परिधान करायचे आणि आपल्या 9 दिवसांच्या व्रताचा संकल्प करायचा आहे. काही जण संपूर्ण 9 दिवस व्रत करतात. काही महिला फक्त उठता बसता उपवास धरतात, म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी उपवास करतात आणि त्यानंतर पुन्हा अष्टमीला उपवास धरतात. अष्टमी, नवमी आणि जर 10व्या दिवशी दसरा आला तर दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी नैवेद्य दाखवून हा नवरात्रीचा उपवास सोडला जातो. आता उपवास तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही संपूर्ण 9 दिवसाचा करू शकता किंवा मग उठते बसते उपवास तुम्ही नवरात्रीचे करू शकता. स्त्री पुरुष दोघेही नवरात्रीचे उपवास करू शकता. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासामध्ये तुम्ही खिचडी, फळे किंवा इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. काही ठिकाणी हे व्रत करताना बिना चपलेचं देखील करतात. आपल्या परंपरेनुसार नवरात्रीचं हे व्रत आपण करायचं असतं. आता नवरात्रीच्या उपवासाचे नियम नक्की कोणते आहेत ते आपण बघूया. तुम्ही जर नवरात्रीचा उपवास करत असाल तर पहिल्याच दिवशी आपल्याला व्रताचा संकल्प करायचा असतो. कोणतेही व्रत करताना संकल्प करणं महत्त्वाचं आहे. संकल्प करायचं, त्यानंतर पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिक मनाने आपण हे व्रत करायचं असतं. जे लोक नवरात्रीचं व्रत करतात तर त्यांनी व्रत करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कोणताही उपवास असेल तर त्या उपवासामध्ये आपण खोटं बोलायचं नसतं, राग आणायचा नसतो, त्याचबरोबर दुपारी झोपायचं देखील नसतं. या उलट आपण नामस्मरण, जप करायचा असतो. नवरात्रीचं व्रत करत असताना आपण स्त्रीशक्तीचाच एक प्रकारे पूजा करत असतो, गौरव करत असतो. मग या नवरात्रीच्या काळामध्ये आपण कोणत्याही स्त्रीचा किंवा मुलीचा अपमान करायचा नाही आहे. आपल्या वर्तनामुळे एखादी स्त्री दुखावली जाईल अशी वागणूक आपण नवरात्रीमध्ये तरी टाळायची आहे. काही ठिकाणी काय असतं की गावाकडे, म्हणजे जिथे तुमचे देवांचे टाक वगैरे असतात, तिथे तुमच्या घरी एका ठिकाणी घटस्थापना केली जाते आणि तुम्ही जर काही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर राहत असाल आणि तरीही नवरात्रीचं व्रत करत असाल तर मग काय करायचं, आपल्या घरामध्ये तुम्ही देवीच्या नावाने एक अखंड ज्योत लावायची आहे, अखंड दिवा लावायचा आहे आणि मग हे व्रत करायचं आहे. बऱ्याच जणी काय करतात, दिवसातून 2दा भरपूर फराळ करतात आणि म्हणतात की आम्ही नवरात्रीचा उपवास करत आहोत. पण असं करायचं नाही. त्यामुळे उपवासाचं फळच आपल्याला मिळत नाही. उपवास करायचा तर तो पूर्ण भक्तिभावाने करायचा
आणि शक्य होईल तितकं कमी फराळ आपण खायचा आहे. याचा अर्थ असा नाही की पूर्ण उपाशी राहायचं. आपल्या पोटाला लागेल तेवढं आपण खायचं, खूप जास्त उपाशी राहायचं नाही आणि खूप जास्त फराळ देखील या काळामध्ये खायचं नाही. तुम्ही नवरात्रीचा उपवास करत असाल तर आपल्याला तामसिक अन्नांपासून दूर राहायचं आहे. त्याचबरोबर गुटखा असेल, पान असेल, मसालेदार अन्न असेल किंवा मांस असेल, दारू असेल, या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. उपवास करताना जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे, म्हणजे उपवासाचा त्रास आपल्याला होणार नाही. तुम्ही नवरात्रीचा उपवास सुरू केला आहे तर तो मध्यावरती सोडायचा नाही. खूपच जास्त त्रास व्हायला लागला तुम्हाला तर सोडू शकता, पण विनाकारण मध्यावरतीच उपवास सोडायचा नाही. काही गंभीर समस्या असेल किंवा अडचण असेल तर देवीजवळ आधी क्षमा करायची, प्रार्थना करायची आणि क्षमा प्रार्थना केली की ते करूनच आपण हा नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे. नवरात्रीच्या काळामध्ये कलह, भांडणं यांसारख्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे. कोणाशीही समोरचा जरी आपल्याला वाईट काही बोलत असेल तरीही आपण त्याच्या तोंडी लागायचं नाही. आपलं वर्तन आपलं चांगलं ठेवायचं आहे. त्यामुळे देवी दुर्गा नक्कीच आशीर्वाद देते. त्याचबरोबर व्रत करत असताना शुद्धतेला महत्त्व आहे. म्हणजे फक्त आपण जे काही पूजा साहित्य वापरतो, जी काही पूजा करतो तिथेच स्वच्छता ठेवायची, शुद्धता ठेवायची असं नाही, तर आपल्या चांगलं वागणूक हे महत्त्वाचे आहे. वागण्यातील शुद्धता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. समजा तुम्ही व्रत करत आहात आणि मध्येच तुम्हाला मासिक पाळी आली तर व्रत सोडून द्यायचं का? तर नाही. मासिक पाळी जरी आली तरीही तुम्ही व्रत सोडून द्यायचं नाही. तुम्हाला फक्त पूजा करता येणार नाही, बाकी व्रत तुम्ही सुरूच ठेवायचं आहे. मनामध्ये देवीची उपासना, आराधना करायची आहे. मध्येच सुतक आलं, विटाळ आला तरीही उपवास सोडायचा नाही. उपवास चालू ठेवायचा, फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही. नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला म्हणजे दुर्गाष्टमीला कन्यापूजन केलं जातं. तर तुम्ही कमीत कमी एक कन्या तरी घरी बोलवा किंवा तुमच्या स्वतःलाच मुलगी असेल तर त्या मुलीचीच तुम्ही पूजा करा. मुलगी म्हणजे जी कुमारिका असते, जिला मासिक पाळी येत नाही, अशा मुलीची तुम्ही पूजा करा. साधारणतः 10-12 वर्षाच्या आतल्या मुलींची पूजा करा. तुम्ही 7 मुली बोलू शकता, 9 मुली बोलू शकता. त्यांना भोजन द्या, त्यांचे पाय धुवा, त्यांच्या पाया पडा. शक्यतो 9 मुली बोलवल्या तर चांगल्या, कारण त्या देवी दुर्गेचे 9 रूपं म्हणून आपण त्यांची पूजा होऊन जाईल आपल्या एका हातून. मग तुम्ही 9 मुलींची देखील पूजा घरी बोलवून करून घेऊ शकता. त्यांना चांगलं भोजन द्या, काहीतरी वस्तू तुम्ही दान करा, वस्त्रदान करा किंवा शृंगार साहित्य दान करा. देवी दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं. नवरात्रीत एकदा तरी आपल्या घरी होम हवन करा. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व आहे ते म्हणजे रास दांडिया खेळायला. तर तुम्ही आपल्या घरी घटस्थापना केलेली असेल तिथे जागरण करून तुम्ही तुमच्या मैत्रिणींना घरी बोलवून तिथे तुम्ही दांडिया खेळू शकता किंवा जिथे सार्वजनिक ठिकाणी दांडियाचा उत्सव असतो तिथे जाऊन तुम्ही देखील दांडिया खेळू शकता. नवरात्रीचं मेन महत्त्व आहे ते दांडिया खेळण्याला. नवरात्रीत आपल्या प्रत्येकाच्याच घरात जवळपास अखंड दिवा लावलेला असतो, तर त्या दिव्याची काळजी घ्यायची आहे. वेळोवेळी त्याची काजळी काढायची आहे, वेळोवेळी त्याच्यात तेल टाकायचं आहे, जेणेकरून तो दिवा विझणार नाही. तर तुमच्या घरी देखील नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतात की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर असे एवढे नियम आहेत जे आपल्याला नवरात्रीमध्ये पाळायचे आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नवरात्र उत्सवात आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण नवरात्र जवळ आलेलं आहे, म्हणजे सर्वांनाच नवरात्रीच्या नियमांबद्दल माहिती मिळेल. माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.